त्याला मी लग्न करणार नाही. पण राजाच्या आग्रहाखातीर त्याला लग्न करावं लागलं. जबरदस्ती त्याचं लग्न करण्यात आलं. त्याचं लग्न झालं. पण हे लग्न कुणाचं झालं? एका मुलीचंच लग्न झालं. आता हे लग्न जगातील फार वेगळं लग्न होतं. आता तिला वाटलं एवढे दिवस जे आहे ते आपलं जी गोष्ट होती ती लपून राहिली, पण आता ही लपून राहू शकत नाही, कारण आता आपली जीवन संगिनी आलेली आहे. आणि जेव्हा मी तिच्या जवळ जाईल तिला माहीत होणार की मी मुलगा नसून मुलगी आहे. मग एवढा अपमानजनक मृत्यू होण्यापेक्षा मी स्वतःच आत्महत्या करतो आणि आपला जीव देतो. आता त्याने हा विचार केला. रात्रीच्या टायमाला घोडा घेतला आणि निघाला. जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर त्याने एका झाडाला गळफास बांधली आणि फाशी घ्यायची एवढ्यामध्ये त्याला आवाज येऊ लागले त्याच्या कानावर, विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्याला कळाले की कोणीतरी संत येत आहेत. आणि भगवंता, काय नशीब माझं, मरता क्षणी जर संतांचे चरण मला मिळाले तर मला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. या गोष्टीचा विचार केला आणि त्याने ती गळफास गळ्यातून काढली आणि समोर संत होते त्या संतांच्या चरणामध्ये पडला. ते संत होते आमचे ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊलींची ताकद काय हे मी तुम्हाला सांगते बघा. ज्ञानोबा माऊलीचे जसे त्यांनी चरण पकडले, ज्ञानोबा माऊलींनी त्यांना आशीर्वाद दिला. पहिल्या वेळेस त्यांनी म्हटले, मुला उठ, आयुष्यमान भव. हे बोलल्यानंतर तो जो मुलगा होता, राजकुमार होता, तो म्हणाला, महाराज आपण फार मोठे श्रेष्ठ संत आहात, पण इथं आपण चुकलात, मला माफ करा. मला माहिती आहे तुमचा अधिकार मोठा आहे, पण इथं काय झालंय, पहिली गोष्ट तुम्ही मला म्हणाले मुला उठ. मी मुलगा नसून मी मुलगी आहे आणि फक्त वरून मी मुलाचा वेश धारण केलेला आहे. सर्व कथा त्यांना सांगितली. आणि दुसरा आशीर्वाद जो तुम्ही मला दिलाय आयुष्यमान भवचा, तर हे बघा म्हणाला, गळफास ते फाशी घेण्यासाठी मी इथं उपस्थित आहे आणि आता तुमचे चरण स्पर्श करून मी मरण